सर्वांना नमस्कार. गुरु गोविंद सिंह भाग 2. आनंदपूरला वेढा. पहाडी राजे आणि आपले नामवंत सरदार यांचा पराजय पाहून औरंगजेब चिंताक्रांत झाला. त्याने भली मोठी सेना पाठवली. या सैन्यात सरहिंद, लाहोर आणि जम्मू येथील सुभेदारांचीही सेना होती. 22 पहाडी राजेही आपले सैन्य घेऊन आले. गुरु गोविंद सिंहांनी आपल्या शक्तीभर हुकूम तयारी करून ठेवली होती. प्रारंभिक स्वरूपाच्या हल्ल्यात मोगल सैनिक आणि पहाडी राजे खालसा सेनेच्या समोर टिकू शकले नाहीत. परंतु लगेचच मोगल सैन्याने आनंदपूरला गराडा घातला. आनंदपूरचा बाहेरच्या जगाशी संबंध तुटला. अन्न, धान्य आणि पाणी यासाठी फार हाल व्हायला लागले. भुकेने आणि तहानेने लोक व्याकुळ झाले. मोगल सेनापती कुरानच्या आणि पहाडी राजे गीतेच्या शपथेवर निरोप पाठवू लागले की किल्ला सोडून द्याल तर सुरक्षितपणे सर्वांना बाहेर जाऊ दिले जाईल. सैन्य आग्रह करायला लागले. तेव्हा गुरूंनी त्यांना बजावले की तुम्ही जाऊ शकता, पण गुरु शिष्याचे नाते तोडले आहे असे लिहून द्या. 40 शिखांनी असे लिहून दिले आणि किल्ला सोडून ते निघून गेले. अशा प्रकारे नाते तोडणे याला बेदावा असे म्हणतात. ही माणसे गेल्यानंतर किल्ल्यावरचा घेराव अधिक कडक झाला. 8 महिने झाले. शेवटी किल्ला सोडण्याचा गुरु गोविंद सिंहांनी निश्चय केला. गुरु गोविंद सिंह आपली आई, बायको आणि अजित सिंह, झुंजार सिंह, जोरावर सिंह आणि फतेह सिंह ही 4 मुले तसेच वाचलेले साथीदार घेऊन किल्ला सोडून निघून गेले. ती काळरात्र होती 21 डिसेंबर 1704ची. शत्रूला गुरूंच्या जाण्याची चाहूल लागली. आपल्या शपथेला विसरून मोगल सैनिक गुरूंवर तुटून पडले. सरसा नदीच्या काठावर पावसात आणि कडक थंडीत युद्ध छेडले गेले. अजित सिंह 19 वर्ष आणि झुंजार सिंह 14 वर्ष यांच्यासहित 40 शिखांना घेऊन गुरु गोविंद सिंह चमकौरच्या गडीपर्यंत पोहोचले. कुटुंबातील बाकीचे लोक इतस्ततः भरकटले. गुरुची 2 मुले जोरावर सिंह आणि फतेह सिंह आपली आजी गुजरीबरोबर कसेबसे त्यांचा जुना स्वयंपाकी गंगाराम यांच्या गावी पोहोचले. परंतु त्याने विश्वासघात करून मुलांना सरहिंदचा सुभेदार वजीर खान यांच्याजवळ सोपविले. वजीर खानाने त्यांना उभ्या भिंतीत चिणून ठार केले. ही गोष्ट 27 डिसेंबर 1704ची. माता गुजरी हे दुःख सहन करू शकली नाही. तिनेही प्राणत्याग केला. जेव्हा या लहान मुलांना बजावले गेले की इस्लाम धर्माचा स्वीकार करा, तुम्हाला मागाल ते इनाम मिळेल, तेव्हा त्या लहानग्यांनी उत्तर दिले, आमचा धर्म आम्हाला प्राणापेक्षाही प्रिय आहे. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंतही धर्म सोडणार नाही. आम्ही गुरु गोविंद सिंहांची मुले आहोत. आमचे आजोबा गुरु तेग बहादूर धर्माच्या रक्षणासाठीच प्राणार्पण करून गेले. त्यांचा आदर्श आमच्यासमोर आहे. आम्ही आमचा धर्म कधीच सोडणार नाही. सरहिंदच्या नवाबाने या दोन्ही मुलांना जिवंतपणे भिंतीत चिणून ठार मारण्यासाठी नवाब मलेरकोटला याच्या स्वाधीन करण्याचे ठरविले. नवाब मलेरकोटलाचा भाऊ गुरूंच्या बरोबर युद्धात मारला गेला होता. सरहिंदच्या नवाबाने विचार केला की मलेरकोटलचा नवाब बदला घेण्याच्या ईर्षेत हे काम सहज स्वीकारील, परंतु त्याने चक्क नकार दिला. तो म्हणाला, माझा भाऊ युद्धात मारला गेला, त्यात या निर्दोष बालकांचा काय अपराध. या दोन्ही लहान बालकांच्या 4 बाजूला भिंती उभारल्या जाऊ लागल्या. तेव्हा जोरावर सिंहाच्या डोळ्यात अश्रू आले. मोठ्या भावाच्या डोळ्यात पाणी पाहून फतेह सिंहाला राहवले नाही. तो म्हणाला, वीरजी, तुझ्या डोळ्यात पाणी? काय बलिदानासाठी घाबरलास? मोठ्या भावाने हसत म्हटले, तू फारच भोळा आहेस. अरे, मी मरणाला भीत नाही. मरणच मला घाबरत आहे आणि ते तुझ्याकडे प्रथम सरकत आहे. मला दुःख या गोष्टीचे होते की तू माझ्यापेक्षा लहान आहेस आणि तरीही बलिदान करण्याचा पहिला मान तुला मिळतो आहे. जगाच्या इतिहासात अशा निर्दयी हत्येचे उदाहरण शोधून सापडणार नाही. गुरु गोविंद सिंहांच्या दोन्ही पत्नी सुंदरी आणि साहिब देवी भाऊ मनीसिंहाच्या बरोबर दिल्लीला पोहोचल्या. गुरु गोविंद सिंहांनी चमकौर गढीत आश्रय घेतला, परंतु 40 साथीदारांबरोबर गढीमध्ये असुरक्षितता होती. त्यांची 2 मुले अद्भुत वीरता दाखवून मृत्यूला सामोरी गेली. आपल्याबरोबर वाचलेल्या 3 साथीदारांबरोबर गुरूंनी गढी सोडली. ते वेगवेगळ्या दिशांना निघून गेले. माछीवाड्याच्या जंगलात काट्यात
अनवाणी पायाने फिरत फिरत झाडांची पाने खाऊन भूक शांत करीत ते भटकत राहिले. फाटलेले कपडे, पायाला जखमा अशा अवस्थेत ते झोपले होते. एक दिवस नबीखा आणि गणिखा नावाच्या 2 पठाणांची त्यांच्यावर नजर पडली. दोन्ही पठाण गुरुविषयी श्रद्धाभक्ती ठेवणारे होते. त्यांनी कितीतरी वेळा मध्य आशियातून घोडे आणून गुरु गोविंद सिंहांनाच विकले होते. त्यांना हेही माहीत होते की मोगल सैन्य यांच्या मागे लागले आहे. स्वतःला धोका आहे याची पूर्ण जाणीव असूनसुद्धा गुरूंचे रक्षण करण्याचा दोघांनी निश्चय केला. मुसलमान फकीरासारखे निळे वस्त्र त्यांना घातले. उच्च का पीर असे घोषित करून गुरूंना पालखीत बसवून ते घेऊन गेले. उच्च या शब्दांचे 2 अर्थ आहेत. एक वरच्या दर्जाचा आणि दुसरा मुसलमानाच्या जवळचा. म्हणजेच मुसलमानांचे जे पवित्र स्थान आहे तेथील पीर. मुसलमानांच्या एका तुकडीच्या मनात संशय निर्माण झाला. प्रश्नोत्तरे झाली पण समाधान झाले नाही. तेव्हा तपासणीसाठी काझी पीर मोहम्मदला बोलवण्यात आले. योगायोगाने हे काझीसुद्धा गुरु गोविंद सिंहांना बालपणी फारशी शिकवायला येत असत. काझीने परिस्थिती सांभाळली आणि मोगल सैनिक निघून गेले. काही दिवसानंतर गुरूंना आपल्या 2 वीरपुत्रांच्या बलिदानाची बातमी कळली. हळूहळू त्यांचे साथीदारही त्यांना येऊन मिळू लागले आणि शक्तीचे संघटन होऊ लागले. सरहिंदचा सुभेदार वजीर खान गुरूंच्या शोधात होताच. शेवटी खिंडराना मुक्तसर येथे त्यांची भेट झाली. या युद्धात वजीर खानच्या सेनेचा पराभव झाला. शीख सेनेने आपल्या पूर्ण रसदेची तयारी केली होती, पण मोगल सैनिक पाण्यासाठी तडफडू लागले. 40 मुक्ते. या युद्धाचे वैशिष्ट्य म्हणजे 40 शीखांनी केलेला अद्भुत पराक्रम होय. हे शीखच गुरु शिष्याचे नाते तोडून आनंदपुराहून निघून गेले होते. परंतु या युद्धात त्यांनी जे शौर्य दाखवले ते अजोड होते. आपल्या प्राणांची बाजी लावून आपल्या मागील कृत्याचा केवळ पश्चाताप नव्हे तर प्रायश्चितही त्यांनी घेतले. तेव्हापासून शीखांच्या रोजच्या प्रार्थनेत 40 मुक्ते म्हणून श्रद्धापूर्वक त्यांचे स्मरण केले जाते. या युद्धाची स्मृती म्हणून खिंडराण्याचे नाव बदलून त्याला मुक्तसर हे नाव दिले गेले. दरवर्षी माघ महिन्यात या निमित्ताने तेथे एक मेळा भरविला जातो. इथून गुरु गोविंद सिंह तलवंडी साबू इथे आपल्या मित्राकडे आले. सामाजिक दृष्टीने विचार केला तर हे स्थान अत्यंत उपयुक्त आहे. पंजाबमधील बहुतेक जुनी घराणी आणि राजवंशातील लोक इथेच गुरूंच्या हाताने पहुल घेऊन खालसा पंथात आले. इथेच राहून त्यांनी गुरुग्रंथ साहिब या ग्रंथाचे पुन्हा संपादन केले आणि हळूहळू हे स्थान अध्यापनाचे केंद्र बनले. शीख लोकांची काशी म्हणून ते नावलौकिकास आले. इतिहासातल्या नोंदीप्रमाणे औरंगजेबाने गुरूंना प्रत्यक्ष भेटीला बोलावले होते. त्याला पाठविलेल्या उत्तरात गुरूंनी औरंगजेबाच्या विश्वासघातकी स्वभावाचे सुरेख वर्णन केले. हे पत्र वाचताक्षणीच औरंगजेबाने तात्काळ आज्ञा दिली की गुरु गोविंद सिंहांना कोणतेच कष्ट पडणार नाहीत अशा हिफाजतीने त्यांना सन्मानासहित बादशहाजवळ घेऊन या. त्यावेळी औरंगजेब अहमदनगर इथे होता. ऑक्टोबर 1706 मध्ये गुरु राजस्थानकडून दक्षिणेकडे रवाना झाले. अनेक राजपूत राजे त्यांच्या स्वागतासाठी सामोरे येत. याच दरम्यान औरंगजेबाच्या मृत्यूची वार्ता त्यांना समजली. 20 फेब्रुवारी 1707. त्यामुळे गुरु गोविंद सिंह दिल्लीकडे गेले. त्यांच्या दोन्ही पत्नी तिथेच होत्या. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांची आपसात भांडणे झाली. याच भांडणात शहाजादा मुअज्जम हा बहादूर शहा हे नाव धारण करून औरंगजेबाच्या गादीवर बसला. काही दिवसांनंतर बहादूर शहाने गुरूंना आमंत्रित केले आणि त्यांचा फार मोठा सन्मान केला. परंतु गुरूंनी ही मानाची चिन्हे दरबाराच्या रिवाजाप्रमाणे धारण केली नाहीत. आपल्या एका साथीदाराबरोबर ती चिन्हे शिबिराकडे पाठवून दिली. बहादूर शहाने त्यांना सदैव दरवेशाच्या म्हणजे संतांच्या रूपातच पाहिले. एक मित्र म्हणून गुरूही त्यांच्याबरोबर दक्षिणेत गेले. बहादूर शहांची सेना कामबख्श बहादूर शहाचा भाऊ याच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी पुढे निघाली. गुरु गोविंद सिंह मात्र गोदावरीच्या किनारी असलेल्या नांदेडलाच थांबले. बंदा बैरागी. उज्जैनला असताना एकदा गुरु गोविंद सिंहांची दाऊदपंथी गुरु नारायणदासांशी भेट झाली होती. त्यांनी सांगितले होते की नावेरला एक बैरागी महंत आहे. तो पुरुष अद्वितीय असून दर्शनीय आहे.
त्याच माधोदास बैराग्याची गुरु गोविंदसिंहांशी नांदेडला भेट झाली. गुरु त्यांच्या तंबूत गेले. माधोदास यावेळी आपल्या तंबूत नव्हते. गुरु त्यांच्या गादीवर बसले. असे म्हणतात की आपल्या गादीवरून गुरूंना उतरविण्यासाठी माधोदासाने मंत्रशक्तीचा प्रयोग केला, पण यश मिळाले नाही. गुरु गोविंदसिंहांनी माधोदासाला कर्माचा संदेश दिला. देशाच्या परिस्थितीचे चित्र त्यांच्यासमोर उभे केले. त्याचा इतका जबरदस्त प्रभाव माधोदासावर पडला की तो स्वतःला गुरूंचा बंदा किंवा गुलाम म्हणवून घेऊ लागला. माधोदास बैरागी हाच बंदा बैरागी झाला. गुरु गोविंदसिंहांनी आपला उत्तराधिकारी म्हणून त्यांना पंजाबमध्ये पाठविले. नांदेडमध्ये मृत्यू. मात्र नांदेडला पोहोचल्यानंतर 1 महिन्याच्या आत गुरु गोविंदसिंहांची जीवनज्योत मालवली. 7 ऑक्टोबर 1708ला पठाणाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी गुरु विश्रांती घेत होते. जवळ कुणीच रक्षक नव्हते. गुरूंनी जवळच्या तलवारीने हल्लेखोराला वार करून खाली पाडले. गुरूंच्या आवाजाने शिष्य धावून आले. त्यांनी हल्लेखोरांच्या 2 साथीदारांना तलवारीने मारले. बाकी पकडले गेले. गुरूंना जखमा झाल्या होत्या. त्यांचे घाव शिवण्यात आले. त्याच प्रकारात 3-4 दिवस गेले, परंतु आपला अंत जवळ आला आहे हे ते समजले. त्यांनी सर्वांना जवळ बोलाविले आणि त्याच क्षणी गुरुजींनी वाही गुरुजी की फतेह म्हणून प्राणत्याग केला. मृत्यूच्या वेळी गुरूंचे वय फक्त 42 वर्षांचे होते. नांदेडला त्यांच्या स्मरणार्थ हजूर साहब नावाने गुरुद्वार बांधले गेले आहे आणि आज नांदेड एक तीर्थक्षेत्र बनले आहे. गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होतो तेव्हा तेव्हा मी अवतार घेत असतो. गुरूंनीसुद्धा असे म्हटलेले आहे की माझा जन्म धर्म चालविण्यासाठीच होता. संतांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश यामुळेच धर्म टिकतो. हे जाणूनच त्यांनी सशस्त्र संघर्ष केला. तलवारीचा जय हो. त्यांचे जीवन दुःखी, दलित, आत्मविश्वास गमावलेले लोक यांना दिलासा देण्यात आणि समाजात आत्मविश्वास, साहस निर्माण करण्यातच गेले. डॉक्टर नारंगांच्याच शब्दात सांगायचे तर कृपाणापासून आणि बंदुकीपासून दूर राहणारा देखील गुरूंमुळे शूरवीर बनला. धीवर, धोबी आणि चांभार लोकांमधून सुद्धा इतरांनी तोंडात बोट घालावे असे वीर गोविंदसिंहांनी निर्माण केले. आपल्या साहित्यातून त्यांनी परमात्म्याचे दर्शन विविध प्रकाराने घडविले आहे. तरीही कालनाम त्यांना सर्वाधिक प्रिय आहे. संतांच्या रक्षणाचे, दुष्टांच्या निर्दालनाचे, संसाराच्या स्थितीचे, सृष्टीच्या उद्धाराचे आणि माझ्या प्रतिज्ञा पालनाचे एकमेव साधन तेग म्हणजे तलवार आहे. तिचा जय हो असे ते म्हणत. वीररसाचे कवी. गुरूंच्या दृष्टिकोनातून शस्त्र धारण करणारा काळासमान एकरूप आणि निर्विकार आहे. नमो खडग खंडम कृपाणम कटारम सदा एकरूपम सदा निर्विकारम. हिंदी वीरकाव्यात चंदबरदाई आणि भूषण यांची नावे प्रामुख्याने घेतली जातात. भूषण हा कवी तर वीररसाचा अग्रणी समजला जातो. गुरु गोविंदसिंहही वीररसाचे कवी आहेत. या कवींनी धर्मयुद्धासाठी काव्याची रचना केली. चंडीचरित या आपल्या प्रथम काव्यरचनेत त्यांनी आपल्याला वीरगती मिळावी अशी इच्छा प्रकट केली आहे. देह शिवा बर मोही ई है शुभ कर्मन ते कबहू न टरैव न डरो अरिसो जब जाई लरो निश्चय करी अपनी जीत करो अरुसी सहो अपने ही मन को इह लालच हो गुण हम उचरो जब आऊ की औध निदान बने अति ही रण में तब जूझ मरो. डॉक्टर महिपसिंहांनी गुरु गोविंदसिंहांच्या व्यक्तित्वावर लिहिलेले आहे. ते म्हणतात, गुरु गोविंदसिंहांचा युद्धाक्रोश मुसलमानांच्या विरोधात नसून तो तुर्की लोकांच्या विरोधात होता. हीच विशेषता कवी भूषणमध्येही आढळते. त्या युगात तुर्क म्लेंछ शब्द ज्यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी आणि गुरु गोविंदसिंहांनी लढा दिला त्या राजनैतिक शक्तीचा द्योतक आहे. गुरु गोविंदसिंहांनी सगळ्या हिंदू संप्रदायाचा समन्वय केला. शैव, शाक्त, वैष्णव यांच्या साहित्याचा अनुवाद हे याचे प्रमाण आहे. गुरु गोविंदसिंहांचे व्यक्तिमत्व आगळेवेगळे होते. ते एक परमभक्त होते.
तसेच अन्यायाविरुद्ध जनआंदोलन करणारे नेते पण होते. सूरदास, तुलसीदास, कबीर, नानक हे सर्व भक्त आहेत, पण गुरु गोविंद सिंह हे योद्धे भक्त होते. सर्व मानवाविषयी त्यांच्या मनात समानतेची भावना होती. सर्वांमध्ये एकाच ज्योतीची प्रतिष्ठा आहे यावर त्यांचा दृढविश्वास होता. 1.25 लाख से एक लढाऊ. गुरु गोविंद सिंहांच्या कार्यकालात भारत अत्यंत संकटाच्या अवस्थेत होता. परकीयांचे राज्य स्थापन होऊन 6 शतके लोटली होती. भारतीय जनतेवर कधी अत्याचाराने, कधी संघर्षाने, तर कधी सद्भावाने विदेशी लोक राज्य करीत होते. विदेशी शासनाचा एक कट्टरपंथी वर्ग प्रभावी झाला होता. दुसऱ्याला त्रास देणे, अत्याचार करणे हाच त्यांचा धर्म बनला होता. या वर्गाला जेव्हा औरंगजेबासारखा नेता मिळाला, तेव्हा त्याने आपली सारी शक्ती भारतीय संस्कृती, श्रद्धास्थाने, धार्मिक निष्ठा इत्यादी गोष्टींच्या विनाशाकडे वळविली होती. अशा परिस्थितीत देशातील जनता जागृत करणे हे परमावश्यक काम होते. त्यामुळेच या राक्षसी वृत्तीवर नियंत्रण घालणे आवश्यक होते. म्हणून गुरु गोविंद सिंहांनी आपली सारी संघटन शक्ती विदेशी शासनाने अत्यंत पीडित असलेल्या प्रदेशातच लावण्याचा सातत्याने प्रयत्न केला. जनतेच्या प्रवृत्ती परिवर्तनावर त्यांनी जास्त भर दिला. त्यांची आत्मविश्वासहीनता दूर करून 1.25 लाखाशी एकटे लढण्याचा अदम्य विश्वास व उत्साह त्यांनी जनतेत निर्माण केला. याच कार्यामुळे भारताच्या इतिहासात गुरु गोविंद सिंहांचे नाव एक महान विभूती म्हणून अजरामर झाले आहे. धन्यवाद.